हे शरण होऊ शकतात. तुम्हाला चॅनलवर आधी बातमी होती, मग आपल्या पोलिसांना कसं कळलं नाही हे कुठे होते? हा प्रश्न येतोच ना मनात. पोलिसांचं अपयश आहे. मी तुम्हाला सांगू, महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे मी पोलिसांच्या विरोधात खरंच कधी बोलत नाही. म्हणजे जेव्हा एसपीची बदली झाली बीडच्या, तेव्हाही मी म्हणले की मी त्या एसपीला एवढ्यासाठीच दोष देत नाही, कारण का त्या एसपीची चूक कदाचित नसावी. त्याला कोणी फोन केला हा प्रश्न मला, म्हणजे नुसता पोलिसाची बदली करून हा प्रश्न सुटत नाही. त्याच्या मागे कोण आहे, ते षडयंत्र कुणाचं आहे, ती कुठली मोठी ताकद संतोष भाऊंच्या मारेकऱ्यांना वाचवतेय, या मुळाशी आपण गेलं पाहिजे. कारण का हा पक्षाचा विषय नाहीये, हा प्रवृत्तीचा विषय आहे. आणि अशी प्रवृत्ती राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी ती थांबवली पाहिजे. महाराष्ट्राच्या साठी ही महत्वाची आहे. राज्य कुणाचंही असू दे, हा राजकारणाचा विषयच नाहीये. पण या प्रवृत्तीच्या विरोधात आपण कधीतरी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने लढण्याची वेळ आली आहे. कारण का हे महाराष्ट्राला न शोभणार आहे, म्हणजे अस्वस्थ करणार आहे.